आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। ठिकठिकाणी रस्ते ब्लॉक आहे। खरं तर आज मुंबईच्या मध्ये भारतीय जनता पार्टीचं म्हणा, महायुतीचं म्हणा, प्रशासन हे सरकार असताना सातत्यानं शिवसेनेवर, उद्धवजीवर, आदित्यजीवर टीका करणाऱ्या लोकांनी आता स्वतःच्या ताब्यात असताना काय दिवे लावतात हा प्रश्न आहे। मी तर म्हणतो राजकारण सोडा, परंतु आज माणसाला रस्त्याने चालणं अवघड झालं। मॅनहॉल मध्ये लोक पडतायत, झाडं तुटून लोक पडतायत, लोकांच्या वाहनाचं नुकसान होतंय, जीर्ण इमारती पडतात। याचाच अर्थ सरकारने याच्यात लक्ष दिलं पाहिजे। मुंबई महानगरपालिकेचे महापौर असेल, स्टँडिंगचे चेअरमन असेल, उपमहापौर हे कामकाज करण्यात मला वाटतं सक्षम नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि तेव्हा सरकारने त्वरित या विषयात लक्ष देण्याची आवश्यकता आहे। हो, मुंबई पुणेचा जो नवीन जो मिसिंग लिंक झालेला आहे त्याच्या गेटवरच दरड कोसळलेली, गेटवर। आणि धोधो पाऊस आतमध्ये, धोधो पाणी आतमध्ये गळत आहे। कोस्टल रोडवर तशी स्थिती आहे। मोठा इन्फ्रा मॅन म्हणून काही जण स्वतःला म्हणून घेतात, पण ही इन्फ्राची काय स्थिती या महाराष्ट्राची या सरकारने करून घेतलेली? कुठं नेऊन ठेवला हा महाराष्ट्र? त्यांचीच घोषणा होती, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र? मला असं वाटतं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? फांद्याकडून लोकांचा जीव, फांद्या पडून लोकांचा जीव जातोय। नवीन तुम्ही मिसिंग लिंक केला, त्याच्या त्याच्या गेटवरच दरड कोसळते, कोस्टल रोड मध्ये पाणी धोधो पडतंय। आणि म्हणून कुठं नेऊन ठेवला या भारतीय जनता पार्टीनं, महायुतीने महाराष्ट्र? हा प्रश्न तर त्यांना विचारावा लागेल। रेल्वे बरोबर आहे, जो मिसिंग लिंक बंद पडला, त्याच्यानंतर एक्सप्रेस वे बंद पडला, रेल्वे बंद आहे, जुना मार्ग सुद्धा बंद पडलेला आहे। त्यामुळे मुंबई पुणे सगळ्यात वाहतुकीचा वर्दळीचा रस्ता आहे महाराष्ट्रातला, हा कालपासून पूर्णपणे बंद पडलेला आहे। आणि सरकार झोपलेलं आहे, सरकारला काही घेणं देणं नाहीये। इन्फ्रा मॅन, इन्फ्रा सरकार म्हणणारं खरं तर क्षणात या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त झाला पाहिजे, परंतु अजूनही सरकारला याची जाग आलेली नाही। जनतेचं जनजीवन विस्कळीत सरकारमुळे झालेलं आहे। मी सांगेल ना, हे मोठे रस्ते सगळेच बंद आहे। ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये यायला 5 तास लागू लागलेले, आता पुण्यामध्ये ती स्थिती आत्ताच्या घडीला। मुंबई गोवा महामार्ग आता अशाच पद्धतीनं बंद पडलेला आहे। आणि म्हणून सरकारचा जो दिखाव्याचा जो विकास आहे पूर्णपणे या पावसाने कोसळून टाकलेला आहे। हो, बरोबर आहे। ते गाण्याचं आता काय झालं, मला असं वाटतं ते गाणं पुन्हा आलं पाहिजे। माझ्याकडे ते गाणं आहे की त्यावेळेस मोठ्या वेळेने मुंबई गेली, ती गाणं आहे ना, हे गाणं होतं। हेच आहे, आता काय येत नाही लोक बाहेर, मुंबई बुडाली म्हणणार आहे त्यावेळेस अशा पद्धतीने रॅप सॉन्ग करणारे आता का बाहेर येत नाही लोक? त्यांच्यासाठी त्यांनीच ऐकावं त्यांचं गाणं, असं माझं म्हणणं आता। ये देखो, मुंबई में सरकार या है या नहीं है, इस प्रकार की स्थिति निर्माण हुई है। कारपोरेशन पूरी तरीके से फेल हुई है। मानखुद की घटना हो या मुंबई में पेड़ गिरने से कुछ लोग मर चुके हैं, मैनहॉल में गिरने से आदमी मर चुका है। मुंबई के लोग उनके आना जाना पूरी तरह रुक गया है, यातायात पूरी तरह रुक गए हैं। मैं समझता हूं मुंबई में काम करने के लिए जो कारपोरेशन है उसके पदाधिकारी सक्षम नहीं है। सरकार ने तुरंत इसके तरफ ध्यान देने की आवश्यकता है। इंफ्रा मैन बोल के खुद को राज्य के मुख्यमंत्री ने खुद को कहा है, मैं समझता हूं ये इंफ्रा कहाँ है? ये इंफ्रा कहाँ है? जो अभी 1 महीना भी नहीं हुआ, जो लिंक, जो कौन सा लिंक, मिसिंग लिंक, उसका एंट्री पे ही दरड़ गिर गई है। कोस्टल रोड में पानी गिर रहा है। मुंबई पुणे हाईवे पूरा बंद है, पुराना हाईवे बंद है, नया हाईवे बंद है, रेलवे बंद है, यातायात पूरी बंद है। मैं समझता हूं इंदिरा कहाँ सोया है इस राज्य का।
और इसीलिए पूरी तरह इसके लिए सरकार जिम्मेदार है। लोगों पे इससे अन्याय हो रहा है, लोग घर के बाहर नहीं निकल सक रहे, इसके लिए सरकार जिम्मेदार है। मैं समझता हूँ ये बारीक बारीक बोलने की जरूरत नहीं, लेकिन जिस प्रकार राम मंदिर के दान पेटी में या अलग अलग इसमें जिस प्रकार का भ्रष्टाचार हुआ है, जिसमें भारतीय जनता पार्टी के लोग जो चंपत राय वो भारतीय जनता पार्टी के संगठन मंत्री थे, आज उस ट्रस्ट में हो, और लोगों ने श्रद्धा से रुपया हो, 10 रुपया हो, 50 रुपया हो, 100 रुपया हो, लाख रुपए, जिसकी जो ताकत होगी उस श्रद्धा से दिया है। उसमें अगर भ्रष्टाचार हो रहा तो उसके खिलाफ आवाज उठाना हर हिंदू का काम है, क्योंकि राम इस देश का श्रद्धा है और उसके लिए शिवसेना ने माननीय उद्धव जी के नेतृत्व से आंदोलन किया है। अब वो राम रक्षा, हनुमान चालीसा किसको आता नहीं आता है अलग बात है, लेकिन भावना समझ लेने की जरूरत है। थैंक यू। नहीं, 12 लोगों की जान अभी तक चली गई है। 12 लोगों की जान जाने का कारण रास्ते में खड्डे, मैनहोल कवर नहीं करना, झाड़ गिरना, और आज आप देख सकते हैं कि पूरे मुंबई शहर में पानी भरा है। पानी के साथ कचरा भी जो है वो जगह जगह पे डोंगर जैसा पड़ा हुआ है। और ये जो सरकार यहाँ महानगर पालिका में बैठी है, इन्होंने मानसून का क्या तैयारी किया ये सामने नजर आ रहा है। इनकी नजर जो थी महानगर पालिका के 80,000 करोड़ रुपया पे थी, जो हर साल का बजट था। और महापौर भी जो थे वो महानगर पालिका का काम छोड़ के बांग्लादेशी ढूंढने का काम कर रहे थे। अगर खुद के काम पे ध्यान दिया होता, आज इन लोगों की जाने नहीं जाती और मुंबई करके लोगों को आज घर में बैठना नहीं पड़ता, परेशानी नहीं झेलनी पड़ती। मिसिंग लिंक जिस तरह से बंद हो गया है, लैंडस्लाइड हुआ है, इंफ्रा को स्ट्रक्चर को लेकर सवाल उठाए जा रहे हैं मुंबई महाराष्ट्र में। इतना बड़ा डिजास्टर हो गया है। पिछले 2 सालों के अंदर 2 लाख करोड़ से ज्यादा, जब महानगर पालिका के अंदर सरकार नहीं थी, महानगर पालिका के चुनाव नहीं हुए थे, आयुक्त को आगे रखकर 2 लाख करोड़ से ज्यादा का काम जो है ना इस मुंबई शहर में किया गया। रास्ते के ऊपर, ड्रेन के ऊपर, गार्डन्स के ऊपर, सब के सब बहते नजर आ रहे हैं। इसका कोई जांच होगा क्या? इसका कोई व्हाइट पेपर लाएंगे क्या? आज सरकार जो अपने आप को बहुत गति के बारे में बता रही थी, पूरी तरीके से फेलियर है, डिजास्टर हो चुका है। मुझे लगता है कि ये बारिश इसी तरह रही तो और कई लोगों की जानें भी जाएंगी। राम जन्मभूमि को जो डोनेशन था उसको लेके उद्धव ठाकरे ने प्रोटेस्ट किया, कांग्रेस की क्या? नहीं, कांग्रेस की नहीं, ये देश की सामने जो है ना एक सबसे बड़ा प्रश्न है। जब मंदिर बना तो उसका पूरा श्रेय लेने का काम किया, उसके कारोबार का हर श्रेय लेने का काम किया। अब इतनी बड़ी वहां पे घटना हुई, इतनी बड़ी चोरी सामने आई है, तो उसकी जवाबदारी भी उन लोगों ने लेनी चाहिए। मला कनेक्टिंग लिंकचा त्याच्यावर विरोधकांची मोठी टीका होती। काही तासानंतर पुन्हा कनेक्टिंग लिंक सुरू झाला। मुख्यमंत्र्यांनी थेट म्हटलं होतं नैसर्गिक आपत्ती आहे, मी ज्यावेळेला करायचं त्यावेळेला निवेदन करेन। आता विरोधकांनी याचं राजकारण करू नये, तुमची यावर काय आहे? काय झालं, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी स्टेटमेंट केलं होतं। लोकांनी मिसिंग लिंकवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो, व्हिडिओ हे सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते आणि त्याचं उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेब बोलले की एक पावसाळा जाऊन द्यावा लागतो ड्युरेबिलिटी टेस्टसाठी। एक तर टेक्निकली आणि तुम्ही इंजिनिअरिंगच्या भाषेत हे बोललं तर हे स्टेटमेंट तसंच चुकीचं होतं। आणि मग आमचं एवढंच म्हणणं होतं, म्हणजे काय दगड कोसळले त्याच्यानंतर आतून जे पाण्याचे फवारे आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले ते सुद्धा ड्युरेबिलिटी टेस्टचा हा विषय होता का? त्यामुळे कुठं ना कुठं तरी ही जी काय मिसिंग लिंक आहे त्यातून विकास हा कुठेतरी मिसिंग आम्हाला वाटतो, सेफ्टी कुठेतरी मिसिंग वाटते। आणि लिंक कशाला आहे तर करप्शनला तिथं लिंकिंग आहे असं आमचं ठाम मत आहे। बऱ्याच
ठिकाणी बरेच नवीन प्रोजेक्ट अशा पद्धतीने तिथं कुठेतरी खराब झालेले, तिथं रस्त्याला क्रॅक पडलेले गळताना आपण सर्वजण बघू शकतो. आणि मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा इनॉग्रेशन केलं होतं तेव्हा सांगितलं होतं 240 किलोमीटर प्रति घंटा वारं आलं, वादळ आलं तरी याला काय होऊ शकत नाही. खूप मोठा पाऊस आला तरी याला काय होऊ शकत नाही. कॅनडा, स्पेन इथं याचं डिझायनिंग झालेलं आहे. मग एवढं सगळं होऊन सुद्धा परवाच्या पावसामध्ये आत्ताच्या आत्ता इनॉग्रेशन केलेला, 2 महिन्यापूर्वी इनॉग्रेशन केलेला हा जो रस्ता आहे, तो जो टनल आहे, तो जो लीक होत असतील, पाण्याचे फवारे सगळीकडनं उडत असतील, रस्ते क्रॅक होत असतील, मग कुठं ना कुठं तरी आम्हाला शंका 100% त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येते. त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे, क्वालिटीचं काम झालं पाहिजे, शब्दाचा खेळ तिथं नको. फक्त ह्याच्यामध्ये काय झालंय की ज्या कंपनी याच्यामध्ये जबाबदार आहे, नवयुगा नावाची एक कंपनी आहे, कुठली आंध्राची आहे, एफकॉन नावाची एक कंपनी आहे. नवयुगा कंपनी हीच ती कंपनी ज्याचं VSR म्हणजे अजितदादांच्या घटनेमध्ये जी कंपनी इन्व्हॉल्ड आहे त्या कंपनीचं आणि या नवयुगा कंपनीचं कुठेतरी संबंध आहेत. हे आम्ही आधी सुद्धा सांगितलेलं आहे. पण दुर्दैव असं VSR कंपनीवर कारवाई झाली नाही. त्याच्याच बरोबर हा जो प्रकल्प आहे मिसिल लिंकचा, हा सुद्धा नवयुगा कंपनीला दिला गेला. ती आंध्राची कंपनी आहे. तिथे असणारे जे मुख्यमंत्री आहेत आणि जे देशामध्ये असणारे जे एव्हिएशन मंत्री आहेत त्यांचं सुद्धा या कंपनीचं लेणं घेणं आहे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी कंपनीला वाचवलं जातं. जर एवढा मोठा ब्लंडर झाला असेल, तिथं जर पाणी लिकेज झालं असेल, रस्ते तुटले असतील, तर आमची सरकारला मागणी आहे की एफकॉन कंपनीवर आणि नवयुगा कंपनीवर जे हे 2 कॉन्ट्रॅक्टर 7,000 कोटीचं काम त्यांनी घेतलं होतं त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का, असा आमचा साधा प्रश्न आहे. कनेक्टिंग लिंकचं जेव्हा उद्घाटन झालं होतं त्याच्या आदल्या दिवशी सुप्रियाताई ट्रॅफिक मध्ये सापडले होते. मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणात सांगितलं होतं की ताईंना की परत तुम्हाला ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही. आणि काल 7 ते 8 शेवटचं ट्रॅफिक असं म्हटलं होतं, काल 7 ते 8 तास ट्रॅफिक बघायला मिळालं. आता बघा ना, म्हणजे त्यावेळेस ताईंनी काय भूमिका मांडली होती, तिथे असणारे सामान्य लोक रस्त्यात जे अडकलेले आहेत त्यांची भूमिका तिथं मांडली. त्याच्यावर बोलत असताना राजकीय टिप्पणी ही मुख्यमंत्री साहेबांनी केली. ताईंना परत कधी तिथं ट्रॅफिकमध्ये अडकायला लागणार नाही. पण दुर्दैव असं 2 महिन्यातच 7,000 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट इनॉग्रेट झाल्यानंतर दगड कोसळले, त्यानंतर पाणीच्या फवारे आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले, रस्ते क्रॅक झाले. याच्यात काल 8 ते 10 तास ट्रॅफिक आपल्या सर्वांना तिथं बघायला मिळालं. त्यामुळे कुठं ना कुठं तरी फक्त हे सरकार बोलतं एक, करतं दुसरं, अशी आजची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस NDA सोबत जाण्याबाबत काही चर्चा सुरू आहे का? पक्षात अशी चाचपणी सुरू आहे असं समजते की बाहेरनं पाठिंबा द्यायचा की त्यांच्यासोबत जायचं आणि एका ज्येष्ठ नेत्यावरती सुद्धा जबाबदारी सोपवल्याची चर्चा आहे. अशी कुठली चर्चा आमच्या पक्षामध्ये चालू नाहीये, न ती माझ्या कानावर आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही फक्त चर्चाच आहे. त्यामुळे या चर्चेवर लक्ष न देता आज कुठं ना कुठंतरी आमच्या पक्षाकडनं युवांचे, विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सामान्य लोकांचे प्रश्न जे मांडले जातात त्याच्यावर कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. आणि सरकारला विनंती आहे की आम्ही जे मुद्दे मांडतो त्याला कुठं ना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. अशी फक्त चर्चा आहे, त्याला कुठेही तथ्य नाही. तशा पद्धतीने कुठेही चर्चा न केंद्रात NDAच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न राज्यात कोणाबरोबर चालू आहे. आज आम्ही सर्वजण एक विरोधातला पक्ष म्हणून, पुरोगामी विचाराचा पक्ष म्हणून, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पक्ष म्हणून आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 60 वर्ष भाजपच्या आणि भाजपच्या विचाराच्या विरोधात लढलेला एक पक्ष म्हणून आज फक्त सामान्य लोकांची, महाराष्ट्र धर्माची भूमिका तिथं मांडत आहोत. उद्या 10-10:30 वाजता परदेशी कमिटीचे प्रमुख म्हणजे ज्यांनी ही कर्जमाफी आणली, म्हणजे ज्यांच्या अध्यक्षतेखाली ती आणली आणि सरकारने ती मान्य केली, असे प्रवीण परदेशी साहेबांना 12-13 आमदार आणि काही शेतकरी नेते उद्या 10:30 वाजता भेटणार आहेत. तिथं चर्चा काय होती हे आपल्याला बघावं लागेल. आम्ही आंदोलन केलं पहिलं तेव्हा सरकारने आमच्याबरोबर चर्चा दुर्दैवाने केली नाही. दुसरं आंदोलन आम्ही केलं, मुख्यमंत्री साहेबांबरोबर आम्ही बसलो, त्यांनी सांगितलं की तुम्ही परदेशी
प्रवीण परदेशी साहेबांना जाऊन भेटा, त्यांच्याशी चर्चा करा. ती बैठक उद्या आहे. आता त्या बैठकीत काय होतं हे आम्हाला बघावं लागेल. पण जर काहीच झालं नाही तर मग कुठे ना कुठेतरी रस्त्यावरची लढाई ही आम्हाला पुढे घेऊन जावी लागेल. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं लाडक्या बहिणी योजनेचे पैसे महागाई ज्या पद्धतीने वाढते त्यानुसार वाढवले पाहिजे अशा पद्धतीची शिफारस केली. कशा पद्धतीने तुम्ही बघताय? इथं शिफारस आम्ही आधीपासून करतोय की भाव जे काही किंमत नाहीतर जे अनुदान आमच्या माता भगिनींना तिथं लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत दिलं जातं ते वाढलं पाहिजे. आता प्रधानमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी कुठली कमिटी असेल त्यांनी जर रेकमेंडेशन केलं असेल तर लगेचच्या लगेच आज नाही तर उद्या तो रेट दिला गेला पाहिजे. त्याचा अर्थ ते ही गोष्ट मान्य करतात या देशामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. त्यामुळे आता जी योजना वर्षापूर्वी आणली त्याच्यामध्ये जर वाढ फक्त महागाई लक्षात घेऊन करायला जर केंद्र सरकारने सांगितलं असेल त्याचा अर्थ केंद्र सरकार मान्य करते या देशामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याचा फटका हा सामान्य लोकांना तिथं पडतोय. त्यामुळे तो विषय आम्ही तर घेऊच, पण महत्वाचं काय केंद्र सरकारने रेकमेंड केल्याप्रमाणे राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेमध्ये कुठेतरी बढती त्या पैशामध्ये बढती दिली पाहिजे अशी आमची सुद्धा पूर्वीपासून मांग आहे. आता सुद्धा तीच मागणी आम्ही पुढे करत आहोत. बंद पडून देणार नाही. सरकारला वाटत असावं की हा विषय बंद पडेल, पण आम्ही तो बंद पडून देणार नाही. विषय एवढाच आहे की अजितदादांना न्याय देण्यासाठी हे सरकार कुठं ना कुठेतरी विलंब करते असं आपल्याला म्हणावं लागेल. ज्या कंपनीवर कारवाई करायला पाहिजे त्या कंपनीवर कारवाई केली जात नाही. बऱ्याच लोकांना वाचवलं जात आहे. म्हणजे दादा जिवंत असताना त्यावेळेस दादा सगळ्यांचेच मित्र होते आणि दादा आज गेल्यानंतर राजकीय दृष्टिकोनातून असेल जर हे सगळे मार्ग बघितले तर निव्वळ गुत्तेदारांच्या घशात मोठा पैसा घातलेला दिसतो. मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये सरकारच्या वतीनं झालेला दिसतो. कारण मिसिंग लिंकच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री म्हणले तर 240 तासी वेगाने येणारा वारा जरी असला तरी त्याला फेस केलं जाईल हा रस्ता, हा मिसिंग लिंक. पण फक्त 90 अशा पद्धतीनं तासी वेगाचा वारा आहे. 240 नाही, फक्त 90. असं असताना मिसिंग लिंकचा पूर्ण गळती लागलेली आहे. त्याचा जो प्रवेशद्वार आहे तिथं मोठ्या प्रमाणावर दरड कोसळलेली आहे. 1 मेला सुरू झालेला हा कनेक्टिंग मिसिंग लिंक 1 मे म्हणजे आज बघा तुम्ही किती झालं. मे महिना पूर्ण गेला, जून पूर्ण गेला, जुलैचा आता एक 6-7 दिवस झालेले समजा. म्हणजे 65-66 दिवस या मिसिंग लिंकला झालेली. थोडक्यात सांगायचं तर अटल सेतूची ती स्थिती, सागरी मार्गाची ती स्थिती आणि सगळ्यात महत्वाचं या मिसिंग लिंकची स्थिती खऱ्या अर्थानं राज्याच्या सरकारचे वाभाडे या पावसाने बाहेर काढलेले आहे. सरकार काही मखलाशी करेल, आता काही गोलमोल उत्तरं देतील, परंतु मला असं वाटतं जनतेशी जीवाशी हा खेळ आहे आणि भ्रष्टाचाराला आणि गुत्तेदाराला पोचणारा हा खेळ महाराष्ट्राचं सरकार करते स्पष्ट आहे. हे पहा, बोगद्यामध्ये धबधबे सुरू आहे, बाहेर नाही, बोगद्यामध्ये धबधबे सुरू आहे. तुमच्या मीडियामध्ये पण दाखवलेले आहे, लोकांनी पण व्हिडिओ केलेले. आता तो मार्ग पूर्णपणे बंद आहे. मला असं वाटतं अशी शोबाजी करण्याचा एक प्रघात माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केलाय. नुसतं शोबाजी, गोलमोल बोलायचं, गोड गोड बोलायचं, प्रत्यक्षात काही नसतं. आतमधून सगळा मोठ्या घरचा पोकळ वासा, अशा प्रकारची ग्रामीण भागात म्हणे असा पोकळ वासा या सरकारने निर्माण केलेला आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट संदर्भात त्या तत्कालीन सरकारच्या आणि या सरकारच्या 2 बैठका झाल्या. 4,500 कोटीची तरतूद करण्यात आली, पण त्याच्यावर काम पूर्णत्वास नाही गेलं, सुरूही नाही झालं. हे पहा, 4,500ची तरतूद कोणी केली? एस्टिमेट बनवणं म्हणजे काय तरतूद होणं आहे का? अजून याचा 1 इंचही काम पुढे ढकललेलं नाही. एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा सगळ्यात आधी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागेल, सर्वेक्षण करावं लागेल. त्या सर्वेक्षणासाठी सुद्धाच पुरेसा निधी अजून आलेला नाही. त्यामुळे या फक्त बाजारात तुरी आहे, बाकी काही नाही. जो मिसिंग लिंक हो, अटल सेतु हो, यहाँ का जो सागरी मार्ग हो, इसकी अभी की हाल की स्थिति जो बारिश की वजह से हुई वो अगर देखें तो जो इंफ्रामैन खुद को कहते हैं
सरकार बड़ी बातें करते हैं, सीएम डीसीएम बड़ी बातें करते हैं, लेकिन आप देख लीजिए मिसिंग लिंक पे क्या स्थिति हुई। मिसिंग लिंक के अंदर बड़ी तरह से दबदबे शुरू हुए, अटल सेतु पूरा उखड़ गया, ये सागरी मार्ग में भी पानी घुस गया। इस प्रकार ये सिर्फ विकास का दिखावा सरकार करती है। प्रत्यक्ष देखा जाए तो ये विकास का सिर्फ दिखावा है, प्रत्यक्ष विकास कहीं हुआ नहीं। ये सिर्फ भ्रष्टाचार के लिए बड़े बड़े प्रोजेक्ट लाए जाते हैं, भ्रष्टाचार इसमें करोड़ों रुपए का किया जाता है। इस भ्रष्टाचारी कंपनी के माध्यम से भारतीय जनता पार्टी को बड़ी तरह से फंडिंग लिया जाता है। अभी जो मिसिंग लिंक बनाने वाले कंपनी ने 55 करोड़ रुपए के इलेक्ट्रल बॉन्ड भारतीय जनता पार्टी को दी थे। कैसे कह दिए? इसलिए भ्रष्टाचार इसका मूल उद्देश्य है और भ्रष्टाचार की वजह से महाराष्ट्र की जनता का लूट ये सरकार कर रही है। राम मंदिर डोनेशन के चंपत राय हैं, उन्होंने रेजिग्नेशन दिया है। ये देखो, चंपत राय ये भारतीय जनता पार्टी के संगठन मंत्री थे वहां के उत्तर प्रदेश में, और इसमें चंपत राय जो है और जो 2-4 लोग हैं उनका पूरा सहभाग स्पष्ट हुआ है। सिर्फ रिजाइन करने से नहीं होना, इन्होंने माफी मांगनी चाहिए। थैंक यू। क्या प्रॉब्लम है? चंपत राय कैसे भाई? इधर में भाई, तू 12 बजे आता हो यार। 10 फाइट जयंत अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात सर्व ठिकाणी प्रचंड पाऊस आहे आणि मुंबई, बृहन्मुंबई एरियामध्ये आणि खास करून मुंबई पुणे रस्त्यावर, नाशिकच्या बाजूला सर्व ठिकाणी प्रचंड पावसाने थैमान घातलेलं आहे। अनेकांचे मृत्यू झाले, अनेक कोकणापर्यंत अगदी चिपळूण आणि खालीपर्यंत फार प्रचंड पाऊस झाला। अध्यक्ष महोदय, अनेक ठिकाणी बांधकाम खात्याने अलीकडेच केलेली बांधकामं पडली, त्यांना फुल प्रूफ असताना देखील पडली। अनेक ठिकाणी झाडं पडून अनेकांचे मृत्यू झाले। अध्यक्ष महोदय, म्हणून आम्ही स्थगन प्रस्ताव यासाठी दिलेला आहे की सभागृह स्थगित करावं आणि ही चर्चा करावी। अन्य कोणताही विषय याच्यापेक्षा महत्त्वाचा नाही। महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं जे अत्यंत महत्त्वाचं आहे, आपणही मगासपासून आपली मुनगंटीवार यांनी जी वर्णन केलं सेन्सिटिव्हिटी बद्दल, आपणही सेन्सिटिव्ह आहात। माझा विश्वास आहे की हे सभागृह स्थगित करून आपण माननीय सरकारकडून याचं उत्तर घ्यावं। आम्हालाही प्रत्येक मतदारसंघात अनेक घटना घडलेल्या आहेत। प्रत्येक सभासद काही ना काही सांगू इच्छितं, बोलू इच्छितं, कदाचित सत्तारूढ पक्षाचेही सदस्य बोलू इच्छितात। त्यामुळे सगळे कामकाज स्थगित करून अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रात आणि खास करून मुंबई, ठाणे, कोकण
आणि सर्व परिसरात पडलेल्या पावसाची चर्चा व्हावी, त्याच्या झालेल्या नुकसानीची चर्चा व्हावी, त्यातनं निर्माण झालेल्या मृत्यूंची चर्चा व्हावी आणि त्याच्यावर उपाययोजना होण्यासाठी हा स्थगन प्रस्ताव महत्वाचा आहे. ठीक, आपण तो स्वीकारावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे. बसून घ्या आता तरी. आता काय बोला.